अजितदादांना मी सांगू इच्छितो, काही दिवसापूर्वी आपण गोदा खोऱ्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हात घातला. तापी नदीचं 102 TMC पाणीपैकी फक्त 10 TMC पाणी अडवण्यात आलेलं आहे आणि 92 TMC पाणी जे महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे ते आपण अडवू शकलो नाही. म्हणून आजही गुजरातमध्ये उकाई धरणामध्ये जात आहे. हे पाणी आम्ही जर अडवू शकलो तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम निश्चितपणे होणार. पाण्याची ददात ना खानदेशला पडणार आहे ना महाराष्ट्रातील इतर भागांना पडणार आहे. आणि म्हणून दादांना मला एवढंच सांगायचं की यासाठी तुम्हाला आम्हाला उभं राहावं लागेल. ज्याप्रमाणे आपण इतर प्रोजेक्ट जे आहे मंजूर करतो आणि मार्गी लावतो तसाच हा तापीचा सुद्धा 92 TMC पाण्याचा प्रोजेक्ट आपण हातात घेऊन ह्या खानदेशला जो आहे सुफलाम करण्यासाठी काम करायला पाहिजे. निवडणुका येत आहेत, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत. अनेक आमिष तुम्हाला दाखवली जातील, पण या जिल्ह्यातून या भागातून पूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य राहिलेलं आहे. खासदार आमदार निवडून आलेले आहेत, मंत्री झालेले आहेत. पण आता सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिका, पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकला पाहिजे. ही तुमची आमची जबाबदारी आहे. आणि हे काम याच्यात यश मिळवण्यासाठी प्रतिभाताई शिंदे यांचा फार मोठा हातभार या यशासाठी लागणार आहे. लढाई ओबीसीची मगाशी त्यांनी सांगितली, मागासवर्गीयांची लढाई कधी सोपी नसते आणि कधी संपतही नाही. ओबीसीच्या आरक्षणासाठी अजूनही आमची लढाई सुरूच आहे. आम्ही दुसऱ्याचं काही मागत नाही. आदिवासींचं आदिवासींकडे राहू द्या, दलितांचं दलितांकडे राहू द्या आणि ओबीसीचं ओबीसीला राहू द्या, एवढीच आमची मागणी आहे.